जगभरात लोकांना वेगवेगळ्या कंडिशनचा सामना करावा लागतो। टेस्ट केल्यानंतर डॉक्टरही हैराण होतात। अशीच एक घटना व्हिएतनाममधील एका व्यक्तीसोबत झाली। व्यक्तीला घशात वेदना होत होती आणि त्याचा आवाजही बदलला होता। व्यक्तीने ही समस्या सामान्य समजून याकडून दुर्लक्ष केले, पण एक दिवस त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले। त्यामुळे त्याला धक्का बसला। त्याने आरशात बघण्याचा प्रयत्न केला तर त्याला घशात एक वस्तू दिसली आणि तो घाबरून डॉक्टरांकडे गेला। इथे टेस्ट केल्यावर जे समोर आलं ते पाहून त्याला आणखी धक्का बसला। त्याच्या घशात जोंक म्हणजेच एक रक्तपिपासू होता। डॉक्टरांनी एक एंडोस्कोपी केली, त्यातून समजलं की एक 6 सेंटीमीटर लांब जोंक घशात चिटकून आहे। तो श्वासनलिकेजवळ ग्लोटिसच्या खाली चिटकून आहे। त्याला काढण्यात आलं। सामान्यपणे याचं कारण तोंडाची किंवा शरीराची स्वच्छता कमी केल्यानं असं होतं। आता प्रश्न हा आहे की या व्यक्तीच्या घशात जोंक गेला तरी कसा? डॉक्टरांनी या व्यक्तीला याबाबत विचारलं तर त्याने आठवून सांगितलं की साधारण 1 महिन्याआधी उंदराचा पिंजरा स्वच्छ करताना त्याच्या हाताला जखम झाली होती। त्यावर उपचार म्हणून त्याने काही औषधी पानं चावून त्याची पेस्ट तयार केली, जेणेकरून ती जखमेवर लावता येईल। शक्यता आहे की या दरम्यानच जोंक त्याच्या शरीरात गेला। डॉक्टरांनी यावर समजावलं की पाने धुतल्याशिवाय ती तोंडात टाकणे म्हणजे मूर्खपणा आहे। त्यामुळे छोटा जोंक शरीरात गेला, पण शरीरात गेल्यावर तो रक्तपीत असल्याने वेगाने ते वाढतात। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।